सुप्रभात विद्यार्थ्यांनो, या इथे आपण पाठ क्रमांक 12 शब्दकोश याचा अभ्यास करत आहोत. मागील भागामध्ये या पाठाला आपण सुरुवात केली होती आणि त्या भागात शब्दकोश म्हणजे काय याची थोडक्यात ओळख करून घेतली होती. आजच्या या भागामध्ये आपण याच पाठाचा उर्वरित भाग पाहणार आहोत आणि या उर्वरित भागामध्ये शब्दकोशाची नेमकी उद्दिष्ट काय व तो कसा पाहावा हे शिकणार आहोत. चला तर मग काढा तुमची पाठ्यपुस्तकं आणि त्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 12 बघूयात आपण. विद्यार्थ्यांनो, तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 44 वरती या. सुरुवात करण्याआधी थोडक्यात मागे आपण काय पाहिलं याबद्दल जाणून घेऊयात. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की शब्द हा जरी एक असला तरी त्याचा अर्थ आणि तो लिहिण्यामध्ये असलेला फरक हे समजून घेतलं. त्याचबरोबर शब्दकोशामध्ये शब्दांची रचना किंवा शब्द विशिष्ट पद्धतीने समाविष्ट केलेले असतात आणि त्यांची ही रचना जर समजून घेतली तर शब्दकोशामध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ समजणं किती सोपं जातं हे आपण पाहिलं. आज आपण पुढे शब्दकोशाची उद्दिष्ट काय आहेत हे बघणार आहोत. लक्ष द्या. उद्दिष्टे. आता एकूण उद्दिष्ट किती आहेत? तर एकूण 6 उद्दिष्ट इथे दिलेली आहेत. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे. दुसरं उद्दिष्ट शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घेण्याची सवय लागणे. शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे. चौथं उद्दिष्ट आहे शब्दकोश ही संकल्पना समजणे. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे 5वं उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे शब्दकोश हाताळता येणे. आता या उद्दिष्टांमध्ये काय समजते आपल्याला? तर शब्दकोशाचं उद्दिष्ट काय आहे की शब्दकोश का हाताळायचा किंवा का पाहायचा, का समजून घ्यायचा? तर त्यामुळे काय होतं तर त्या शब्दकोशामध्ये एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थ आपल्याला समजून येतो. त्यानंतर योग्य अर्थ माहित करून घेणं ही आपल्याला सवय लागते. शब्दाच्या वेगवेगळ्या छटा समजतात. छटा म्हणजे काय? छटा म्हणजे पैलू. त्या शब्दाचे असलेले वेगवेगळे पैलू आपल्या लक्षात येतात. शब्दकोश बनवण्यामागची नेमकी संकल्पना काय आहे? संकल्पना म्हणजे काय? संकल्पना म्हणजे विशिष्ट शब्द संघटना, म्हणजे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये कन्सेप्ट म्हणता. त्याचबरोबर शब्दकोशाची गरज व त्याचं महत्त्व लक्षात यायला लागतं. आणि शेवटचं उद्दिष्ट म्हणजे शब्दकोश आपल्याला हाताळता येतो. ही 6 मुख्य उद्दिष्ट शब्दकोश हाताळण्यामागची आहेत किंवा शब्दकोश समजून घेण्यामागची आहेत. ही जर आपल्याला समजली किंवा आपण ह्याचं जर महत्त्व आपण लक्षात घेतलं तर शब्दकोश हाताळण्याची आपल्याला सवय लागते आणि त्याचबरोबर एखाद्या शब्दाचा विशिष्ट अर्थ समजून घेणं सोपं जातं. आता शब्दकोशाची उद्दिष्ट लक्षात आल्यानंतर, कारण त्या उद्दिष्टामध्ये कुठेतरी असं म्हटलेलं आहे की शब्दकोश हाताळता येतो आपल्याला. मग शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं हे पुढे दिले बघा. काय असते शब्दकोशात? शब्दांचा संग्रह, शब्दांचे प्रमाण
उच्चार, व्युत्पत्ती, समानार्थी प्रतिशब्द, संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ, अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र आणि प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. बघा, अशा या शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. इथे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडते. बघा की शब्दकोशामध्ये नेमकं काय असतं. तर शब्दकोशामध्ये शब्दांचा संग्रह असतो. शब्दांचे प्रमाण उच्चार असतात. प्रमाण उच्चार म्हणजे काय, तर खरे उच्चार. शब्दांचे खरे उच्चार कसे करायचे ते असतं. शब्दाची व्युत्पत्ती, व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती, उत्पन्न होणे. शब्दाची उत्पत्ती कशी झाली, शब्दाची निर्मिती कशी झाली. त्याशिवाय प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द असतो. म्हणजे प्रतिशब्द म्हणजे काय, तर समान अर्थाचा शब्द या शब्दकोशामध्ये दिलेला असतो. म्हणजे जेव्हा आपण एखादा शब्द पाहतो, त्या शब्दाचा अर्थ जेव्हा आपण जाणून घेतो, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच शब्दाला समानार्थी शब्द काय आहे हे देखील आपल्याला दिसून येतं किंवा हे सुद्धा आपल्याला समजतं. शिवाय संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ, अर्थाचं स्पष्टीकरण योग्य त्या ठिकाणी चित्र किंवा वर्णनानुसार केलेलं देखील आपल्याला वाचायला मिळतं. आणि शेवटी सांगितलेलं आहे प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. संदर्भ म्हणजे काय, विशिष्ट माहिती. की एखाद्या लेखकाच्या लिहिलेल्या ग्रंथातील विशिष्ट काही माहिती असेल, विशेष काहीतरी माहिती असेल, तर ते सुद्धा तिथे आपल्याला जाणून घेणं खूप सोपं जातं. या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्याचा समावेश शब्दकोशामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आत्ताच आपण शब्दकोशाची उद्दिष्ट पाहिली. शब्दकोशात काय असतं हे सुद्धा जाणून घेतलं. मग आता हा शब्दकोश कसा पाहायचा. मागे मी तुम्हाला म्हणाले होते की इंग्रजी शब्दकोश, इंग्रजी डिक्शनरी शोधणं सोपं असतं तुम्हा मुलांसाठी. पण तेच मराठी डिक्शनरी हाताळणं किंवा मराठी शब्दकोश हाताळणं प्रत्येकाला माहीत असेलच असं नाही. तर पुढच्या या परिच्छेदामुळे कदाचित मराठी शब्दकोश कसा हाताळायचा, कसा पाहायचा हे स्पष्ट होते. बघा, शब्दकोश कसा पाहावा. आता शब्दकोश पाहण्याचा क्रम इथे दिलेला आहे. बघा, आता तो क्रम लक्षात घ्या. एखादा शब्द ठरव, आकार विल्हे क्रम समजून घे, शब्दकोश बघ, अर्थ शोध, विविध अर्थछटा लक्षात घे, एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे. बघा, ते सायकल दिलेलं आहे तुम्हाला. तिथे एक चक्र दिलेलं आहे. काय सांगायचं, ते चक्रातनं आपल्याला काय समजते, ते एखादा शब्द आपण ठरवायचा की आपल्याला या शब्दाचा अर्थ या शब्दकोशामध्ये पाहायचा आहे, असा शब्द ठरवायचा. आता आकार विल्ह्यानुसार, आकार विल्हे म्हणजे काय, तर वर्णक्रमानुसार त्या शब्दाचा क्रम आपण समजून घ्यायचा. त्यानंतर शब्दकोशामध्ये तो शब्द शोधायचा, त्याचा अर्थ शोधायचा, अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्या अर्थाच्या विविध छटा ज्या आहेत, पैलू जे आहेत ते लक्षात घ्यायचे. त्याचबरोबर एका शब्दाचे विविध अर्थ जर त्या ठिकाणी दिलेले असतील तर तेही वाचायचे आहेत, तेही लक्षात घ्यायचे की शब्द एकच आहे पण त्याला असणारे प्रतिशब्द जे आहेत ते प्रतिशब्द सुद्धा लक्षात घेणं, ते वाचणं, ते लक्षात घेणं, ते लक्षात ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. अशा पद्धतीने हा शब्दकोश पाहायचा असतो. तर विद्यार्थ्यांना कदाचित हे जे सर्कल आहे किंवा हा जो सायकल आहे, हे चक्र जे आहे, हे चक्र तुम्हाला वाचल्यानंतर किंवा मी समजावून सांगितल्यानंतर
समजलं असेलच असं काही नाही. म्हणूनच पुढे एका उदाहरणातून हे समजावून सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आता ते उदाहरण नेमकं कोणतं आहे बघा, चला वाचूयात. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना अकारविल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्वाचा असतो. आपण वि भा नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया. अणु रेणुतुनी शब्द प्रगटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. आता समजा आपल्याला अणु रेणुतुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती असे 6 शब्द शोधायचे आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, प्रत्यय म्हणजे काय, तर मूळ शब्दाच्या मागे लागलेली अक्षरे, त्याला आपण प्रत्यय म्हणतो. हे प्रत्यय वगळून, सामान्य रूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. अणु रेणू तुनी या शब्दातला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो. म्हणजे प्रगटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. अणु रेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती या 6 शब्दांचा आता आपण क्रम लावू. आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. बघा आता काय सांगितलं इथे त्यांनी सांगितलंय की एखादा शब्द शोधताना आपल्याला आकारविल्ल्यानुसार त्या अक्षराचा क्रम लावायचा असतो आधी. तर यासाठी त्यांनी वि भा नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एक ओळ घेतलेली आहे उदाहरण म्हणून. आता त्या ओळीतून आपल्याला आपण एखाद्या अक्षराचा क्रम ठरवून ते अक्षर ते शब्दकोशामध्ये कसे शोधायचे हे सांगितलेलं आहे पुढे बघा. आणि ती कवितेची ओळ कोणती आहे तर अणु रेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. ही ओळ आहे. तर या ओळीमध्ये अणु रेणुतुनी प्रगटती, विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती ह्या 6 शब्दांचे आपल्याला क्रम ठरवून त्यांचा अर्थ शोधायचा. तर यांचा क्रम कसा लावायचा तर सर्वप्रथम या इथे दिलेल्या या 6 शब्दांमधले काही शब्द असे आहेत की त्यांना प्रत्यय लागलेले आहेत. आता ते प्रत्यय वगळून म्हणजेच काय तर गाळून काढून टाकून मूळ शब्द घ्यायचे आपल्याला, किंवा मग काही ठिकाणी आपल्याला मूळ धातू कोणता आहे हे लक्षात घेऊन त्यांचा क्रम लावायचा आणि त्यांचा क्रम लावल्यानंतर मग ती वर्णमालेनुसार यांचा क्रम कसा आहे हे ठरवून डिक्शनरीमध्ये म्हणजे शब्दकोशामध्ये कुठे हे शब्द शोधायचे, कसे हे शब्द शोधायचे हे आपल्याला पुढे अभ्यासायला नक्कीच मिळणार आहे. आता शब्दातील प्रत्यय वगळून अणु रेणू तुनी याचा प्रत्यय, तुनी हा प्रत्यय वगळल्यानंतर शब्द आपल्याला कोणता मिळतो अणु रेणू. प्रगटती हा जो शब्द आहे याचा मूळ धातू कोणता आहे, मूळ शब्द काय आहे तर मूळ शब्द हा प्रकट आहे. विज्ञान, प्रकाश, दिव्य आणि क्रांती या शब्दांचा क्रम आधी ठरवायचा. आता येथे क्रम काय सांगतायत बघा पुढे. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे अणु रेणू हा शब्द
आधी येईल, त्यांचा पहिला क्रमांक. यानंतर उरलेल्या 5 पैकी कुठलं अक्षर आधी येईल? यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती. नंतर क्रम येईल दिव्य मधील दचा. मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. सर्वात शेवटी येईल विज्ञान. आता प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात? तर क आणि का. आता तुम्हीच सांगा, क आणि का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल? अर्थात कचा. म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. अणुरेणू, क्रांती, दिव्य, प्रकट, प्रकाश, विज्ञान. आहे ना सोपे? खरंच आहे. बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे की आता आपल्याला या शब्दांचा आकार विल्ल्यानुसार, वर्णमालेनुसार क्रम ठरवायचा आहे. तर क्रम ठरवताना तुम्ही मुळाक्षर शिकलात, स्वर आणि व्यंजन. स्वर तुम्हाला माहिती आहे, अ पासून आहा पर्यंतचे आणि व्यंजन क पासून ज्ञ पर्यंतचे. बरोबर की नाही? आता इथे हे जे 6 शब्द तुम्हाला दिलेले आहेत, या 6 शब्दांचा स्वर आणि व्यंजनानुसार आपल्याला क्रम ठरवायचे. आता सुरुवातीला येतात ते स्वर. स्वराप्रमाणे जर आपण पाहायला गेलो तर या 6 शब्दांपैकी अणुरेणू हा या 6 शब्दांपैकी पहिला शब्दाचा क्रम जो असेल तो अणुरेणूपासून सुरू होईल. म्हणजे अणुरेणू हा शब्द सुरुवातीला असेल. त्यानंतर इथे इतर कुठलाही स्वर आपल्याला दिसत नाही किंवा स्वरापासून तयार झालेला शब्द कुठलाही आपल्याला इथे दिसत नाही. त्यामुळे आता आपण येणार आहोत व्यंजनांकडे. आता वर्णमालेनुसार व्यंजन जर पाहिली तर व्यंजनामध्ये पहिला येणारा वर्ण कुठला आहे? तर क. क. आता क वर्ण इथे कुठला शब्द दिलेला आहे? तर क वर्ण आलेला आहे क्रांती. बरोबर? म्हणजे अणुरेणू हा पहिला शब्द असेल, दुसरा असेल क्रांती. क नंतर येणारा वर्ण कुठला? तर क नंतर येणारा वर्ण द आहे. व्यंजन जे आहे, वर्ण म्हटलं तरी चालेल. व्यंजन म्हणजे स्वर नसलेला वर्ण, त्याला आपण व्यंजन म्हणतो. तर इथे आता स्वरानंतर येणारा क नंतर येणारा व्यंजन कोणतं आहे? तर क नंतर येणारा व्यंजन जो आहे, जो क्रम जो आहे, त्या क्रमानुसार ठरवलं तर द येतो. द वरून कुठला शब्द इथे दिलेला आहे? दिव्य. बरोबर? तिसरा शब्द तुम्हाला मिळाला. वर्णमालेनुसार आपण जर यांचा क्रम ठरवायचा झाला तर पहिला क्रम येईल अणुरेणू, दुसरा येईल क्रांती, तिसरा येईल दिव्य. द नंतर येतं प. आता इथे प 2 अक्षर आहेत, 2 शब्द आहेत इथे, प्रकट आणि प्रकाश. बरोबर? पण दोन्हीही शब्दांचा जर पहिला वर्ण पाहिलात तुम्ही तर प्र आहे. प्र. आता प्र नंतर दोन्ही कसे एकत्रित घेणार शब्द आपण? बरोबर ना? मग अशा वेळेला आपण काय करायचंय? तर आपण अशा वेळेला दुसरं अक्षर बघायचं आहे की दुसरं अक्षर काय आहे. तर प्रकटमध्ये दुसरं अक्षर हे क आहे आणि प्रकाशमध्ये का आहे. आता तुम्हीच सांगा की कोणाचा क्रम आधी लागेल? क चा लागेल की का चा लागेल? बरोबर आहे. बाराखडीनुसार आधी क आणि मग का. समजलं? म्हणजे पहिला वर्ण झाल्यानंतर, पहिलं व्यंजन झाल्यानंतर दुसरा येणारा अक्षर जे आहे त्याचा क्रम ठरवताना एक गोष्ट लक्षात येईल की प्रकट हा शब्द आधी येईल आणि प्रकाश हा शब्द नंतर येईल. म्हणजेच क्रम, त्या दोघांचा क्रम कसा असेल तर चौथा शब्द आपल्याला प्रकट मिळेल आणि 5वा शब्द आपल्याला प्रकाश मिळेल. शेवटी 6व्या शब्दाचा क्रम, 6व्या क्रमावरती कोणता शब्द असणार आहे इथे? तर 6व्या क्रमावरती आपल्याला विज्ञान हा शब्द तिथे सापडलेला आहे. म्हणजे बघा, आता या सगळ्या 6 शब्दांचा आपण वर्णमालेनुसार जर क्रम ठरवला तर पहिला अणुरेणू, नंतर येईल क्रांती, त्यानंतर दिव्य,
प्रकट, प्रकाश आणि मग विज्ञान. हो की नाही? म्हणजे आता वर्णमालेनुसार आपण या 6ही शब्दांचा क्रम ठरवून घेतलेला आहे. आहे ना सोपं? समजलं? आलं लक्षात तुमच्या? मग अशा प्रकारे आपण अक्षरांचा स्वर आणि व्यंजनानुसार आधी क्रम ठरवतो आणि क्रम ठरवून झाल्यानंतर मग ते शब्द आपण शब्दकोशामध्ये पाहायचे असतात, त्यांचे अर्थ पाहायचे असतात आणि मग आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या शब्दकोशामध्ये सापडतो आणि त्यामुळे आपल्या भाषिक समृद्धीसाठी याचा खूप महत्वाची मदत आपल्याला मिळू शकते. आता विद्यार्थ्यांनो, आपण क्रम तर ठरवून घेतला. आता पुढे या पाठामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे ते आधी आपण बघूयात आणि मग त्याचा अर्थ समजून घेऊयात की नेमकं काय सांगायचं इथे. यात क्रांती, प्रकट, प्रकाश यामध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात. म्हणजे क पासून कौ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क्र शोधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे, तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल. आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. इथे एक टीप दिलेली आहे बघा. क्ष, ज्ञ यांचा क्रम आकार विल्हे लावताना ळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. या साधनाचे महत्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. बघा विद्यार्थ्यांनो, आपण वर्णमालेनुसार त्या विभा नेमाडे यांच्या कवितेतील दिलेल्या ओळींचा क्रम लावून घेतला. त्या ओळीतील अक्षरांचा आपण क्रम लावून घेतला. आता ही अक्षरे शब्दकोशामध्ये कशी शोधायची? बरोबर आहे. अणुरेणू खूप सोपं आहे. हा शब्द शोधणं खूप सोपं आहे. पण क्रांती, प्रकट, प्रकाश हे शब्द कसे शोधायचे? कारण या तीनही शब्दांचे शब्द पाहिले तर त्यातलं पहिलं अक्षर जे आहे ते पहिलं अक्षर जोडाक्षर आहे. तर जोडाक्षर शब्दकोशामध्ये कशी शोधायची? तर बाराखडी तुम्हाला येते, हो की नाही? क, का, की, कु, कौ पर्यंत. या बाराखडीनुसार, या आकार विल्ह्यानुसार सगळे शब्द बघून झाले की या सगळ्या शब्दांचा क्रम संपला की त्यानंतर त्या शब्दकोशामध्ये जोडाक्षरे सुरू होतात. बरोबर? आणि मग त्या जोडाक्षरांमध्ये क्र शोधायचा. क्र शोधल्यानंतर क्र मिळाला की त्याच्या पुढे जायचं, क्रा शोधायचा आणि क्रा शोधल्यानंतर त्या क्रामध्ये अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. आणि जेव्हा तुम्ही हे शब्द शोधाल त्यावेळेला तिथे तुम्हाला क्रांती हा शब्द सापडेल. चला मग आता असे काही जोडाक्षर असलेले शब्द, जोडाक्षराचे शब्द किंवा मग कुठलाही एखादा मनामध्ये शब्द ठरवा आणि तो शब्द शब्दकोशामध्ये शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. का बरं? तर शब्दकोश पाहण्याची किंवा शब्दकोश हाताळण्याची विद्यार्थ्यांनो तुम्हाला एकदा का सवय लागली ना की
शब्दाचे अर्थ आणि त्याची किंमत किंवा त्याचं महत्त्व भाषेमध्ये किती आहे हे तुम्हाला कळेल. आणि ज्या वेळेला त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल त्यावेळी तो शब्द योग्य ठिकाणी कसा वापरायचा, योग्य ठिकाणी योग्य अर्थाचा शब्द कसा वापरायचा हे तुमच्या लक्षात येईल. समर्पक अशा शब्द मांडणी करत असताना समर्पक म्हणजे काय? समर्पक म्हणजे योग्य शब्दाची रचना करत असताना शब्दकोशाचा त्या प्रवासामधला अत्यंत महत्वाची आपल्याला मदत होऊ शकते खरं म्हणजे. आणि हे महत्व शब्दकोशाचं आपल्या या शब्दरचनेच्या प्रवासातलं त्याचं महत्व जर आपल्याला एकदा का समजलं तर मग आपली भाषा जी आहे ती भाषा नक्कीच समृद्ध होण्यास मदत होते. आता तुम्ही उच्च प्राथमिक गटात आहात. उच्च प्राथमिक गटात म्हणजे काय? तर तुम्ही आता 8वीत आहात, बरोबर ना? आणि 8वी 9वी 10वी आता तुम्ही मोठे होत जाणार आहात. त्याचबरोबर तुमची भाषा जी आहे ती भाषा सुद्धा समृद्ध होणं गरजेचं आहे. आणि भाषा जर समृद्ध करायची असेल तर शब्दकोश हाताळणं तुम्हा मुलांना अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला समजावं म्हणूनच इथे या पाठाचा आज आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, शब्दकोशाचं महत्त्व लक्षात घ्या. शब्दकोश हाताळण्याची सवय लावा. हा पाठ वाचल्यानंतर शब्दकोश हाताळण्याची सवय लावा. आणि ती सवय का एकदा लागली, शब्दांचे नवीन अर्थ तुम्हाला समजायला लागले की खरोखरच व्यावहारिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये एखादा नवीन शब्द कानावर पडला, कुणाच्या तरी बोलण्यातनं ऐकला तुम्ही किंवा तुम्ही जर वापरलात तर त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे लगेचच जर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केलात तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःची भाषा समृद्ध करण्यास खरोखरच खूप तुम्हाला मदत होईल असं मला इथे वाटतं. धन्यवाद.